चाल मालिकेत टाळ्या म्हणायच्या, वाजवायला लावायच्या. आणि चांगली गोष्ट आहे. कलाकार एवढ्या थंडीमध्ये येतात, सोपी गोष्ट थोडी आहे. घरदार सोडून आपण त्याग करून 5-10 किलोमीटरचं, आपल्याला अर्धा किलोमीटर गाव नाही तरी घोषा सोडा वाटत नाही आपल्याला. आपलं पालख्या जरी पाठवल्या घरी तरी महाराणी बसणार नाहीत पालख्यात. आणि मजोबा तर लगेच नाही. फक्त आम्ही त्याच वेळेस पाय बाहेर टाकू जिथे वरण तयार असेल तिथे. जिथे वरण तिथेच आमचं धोरण. विठाल ज्या दैवताच्या भरोश्यावर 12 महिने जगायचे, त्या दैवतेजवळ जर आपली उदासीनता असेल तर काय हक्क राहणार आहे. जिथे इथे महिनाभर आमची भजनी मंडळी आदपतात, महिनाभर सप्ताह असतो, एक दिवसाचा थोडा सप्ताह आहे. या संस्थांसारखं संस्थान भारताच्या पाठीवर कुठे नाही, एक अजिबात नाही. का एक गोष्ट सांगतो, मी सोनाटीत सांगत असतो पण ती मला इथं सांगायसाठी आश्रम महाराजांनी इथं बोलावलं. खरी महाराजांची पुण्यतिथी होऊन गेली, पण दुसऱ्याच्या सोहळ्यामध्ये आपला विक्षेप होऊ नये. पण 1 महिनाभर अविरत श्रम घेऊन भजनी मंडळाने 1 महिन्याचा सप्ताह ठेवला. काही सामान्य गोष्ट आहे? 1 महिनाभराचा त्रास. महाराज बापाचं जर असं काही काम असलं तर कोणी करणार नाही. पण या गावच्या चाणाक्ष भजनी मंडळांनी, कीर्तनकार मंडळींनी, धर्मधुरीणांनी, या गावच्या महिला असतील पुरुष असतील यांनी 1 महिन्याचा त्रास सहन करीत 1 महिनाभर महाराजांची उपासना करतात. आणि चक्क ती अमावस्या, ती ही अमावस्या, एवढं सामान्य माणसाच्या भाषेत लचाण लावून घेणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही. ते करावं. अवतार जाफराबादी विडाला आपल्या दुसऱ्यांच्यासाठी. नाहीतर मागच्याच अमावस्याला त्या ठिकाणी महाराजांची पुण्यतिथी आणि या अमावस्यापर्यंत सतत हा नामस्मरणाचा टाहो चालू ठेवला. हे फक्त जाफराबादच्याच मंडळीने करावं. म्हणून अखंड विना, अखंड नाम साधना, अखंड नाम जप, अखंड सूचना, या सगळ्या इथं चालू आहेत. अखंड सूचना, अखंड प्रमाण. फक्त इथं श्रीखंड पाहिजे होतं. अंतकरण कळवळलं त्यांचं. त्यांना वाटलं लेकरू किती परेशान आहे, अखेर काळात हळू चेंडू मारते. त्याला पहिल्या झटक्यात वाटलं की पहिल्या फेरीत नाही काढायचं, पण त्याला वाटलं कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये एक वारकरी दुःखाने त्रस्त होत आहे. हळूच चौकदाराजवळ झेंडू बाम काढला. मी घेतला, असं घेण्याचा काही विषय नाही. पण मला वाटते सध्या गपचूप बसेल म्हणजे 5 मिनिटात बाहेर येते. तर हे जर लावलं तर जर मिनिटानं सेकंदाला बाहेर येईल तर पुढचा अर्धा तास फार परेशानी होईल. म्हणून त्याचा मोहामध्ये या पुढे उडाला संत ज्यांचा हेत विठ्ठल. संत तेच आहेत जे विठ्ठलाविषयी सद्भाव धरतात, विठ्ठलाची भक्ती करतात किंवा विठ्ठलाला जीवन मानतात. महाराज संत ते खरे आहेत. विठ्ठला मोचे जी विठ्ठल आमुचे जेवण आगमने ग माझे
प्रमाणाचे अभंग म्हणतात ना, त्यांना अंतःकरणातून उमाळा येत असत. पण आता अभंग शॉर्ट बट स्वीट झाले, नवीन प्रमाणाने थैमान घातलं, आधुनिक कीर्तन पद्धती सुरू झाली. त्याच्यामुळे हे पौराणिक चौकडे अभंग फार लुप्त होत आहेत. हे अभंग कीर्तनकार म्हणला ना तर तो सद्भावाला येतो. काय सुंदर अभंग. विठ्ठल विस्तारेला जनी जपे पाताळे भरोरे, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मोने मानसी, विठ्ठल कुळेचे दैवत, विठ्ठल कुळेचे दैवत. असे प्रमाण म्हणायचे असतील वादन असंच पाहिजे, नाही तर हल्लीचे चक्रधार कवा चक्रात येतील सांगता येत नाही. कवा त्याच्या मात्र 2 शिल्लकच, त्याच्यासाठी 2 टाळ शिल्लक खाना लागतात. तरी त्याचा गुरुकडून थापा दाखवते ते इकून घालवायचे, तरी तो घालते गणपतरावच्याच वावरात. त्याच्या वावरात कवा त्याच्या सरळ रस्त्याने गेला नाही. आणि आमच्या खर्ने महाराजांना मरेपर्यंत ताल कधीच जाऊ दिला नाही. या तालानेच ते प्रसिद्ध आहे. तालही कधी गेला नाही जीवनात, तालही कधी केला नाही, कधीच ताल केला नाही. आणि म्हणून आज स्थान कायम आहे. असं वादन मंजूळ असलं पाहिजे. एकदा काय झालं की कीर्तन होतं हिवराश्रम आपल्या सिद्धपूरला. वक्ते बाबाचं कीर्तन होतं आणि खर्ने बाबा वाजवाय होते. ज्ञानेश्वर महाराजला बोले म्हणायसाठी अशी सुंदर लग्गीचा आवाज येत होता. मला अशी उत्कंठा लागली होती. मला शेजारच्या बिल्डिंगवाल्यांना चहा घ्यायला बसवलं. अरे म्हणलं कशाला बसवतं रे गाढव, किती सुंदर मुदम वाजत राहिला तिकडं. अशी सुंदर मुदूम 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 मस्त लग्गी वाजवत होते महाराज. वादन होतं, ताकद होती अंगात. आणि इथपर्यंत हा ताल त्यांच्या सोबत आला. हाच ताल बाबांच्या कृपेने कायम सोबत राहावा आणि त्यांचा कीर्तनकाराला मी तर सुरुवातीलाच सांगितलं, कथेत बोललोच होतो, चक्क भजण्यावर केस दाखल करायला पाहिजे. महाराज जर लवकर मेलात, 10 वर्षांनी महाराज लवकर मेलात, भजण्याचे नाव काढायचे आणि केसच दाखल करायची की यायच्या भजनानं महाराज लवकर मेला. भजनानं वाजवण्यानं पखवाद्याचे वाजवणे एवढे झाले आता की त्याच्या वाजनानं माणसं मरतील, इतका घोर झाला कीर्तन करायला. ते डीजेचाच भेव आहे थोडा, डीजेचाच भेव थोडा आहे काही. डीजे माणसं मरतील यात नवल नाही. पहा आता हाडीची पण हाडे मोकळे झाले, हाताला लागले त्याले घोर झाला महाराज त्याचा. डायरेक्ट केस दाखल करा भजण्यावर आणि चालते चांगली जोरात चालते केस, नक्कीच चालते. इतका महाराज बडी मार झाला आणि त्याच्यामुळं फार बेजारे. मृदू वाजन मृदू भजन हे वारकरी संप्रदायाची ठेव आहे महाराज, ठेव. तुम्हाला माहिती 2 संत भजनानं जन्माला आले. 2 संत कोणाच्या भजनानं कोणाच्या कीर्तनानं. बंकट स्वामी महाराजांच्या कीर्तनामुळे संत वामन भाऊ महाराज आणि भगवान बाबा हे 2 राष्ट्रपुरुष या महाराष्ट्रात भेटले. बंकट स्वामीच्या कीर्तनाने चांगलं कीर्तन असेल तेव्हाच माणसं तयार झाले ना. हे जे जुने भजने लोक तयार झाले त्या काळात ते धर्मधुरीण कीर्तनकार चांगले कीर्तन करत होते प्रभावीपणे. चांगला विषय आजही पुराणाचा मांडला वा संतांचा जर चांगला प्रमाण जर मांडले कीर्तनकारांनी तर माणसाला कीर्तन होतं घर सोडून पडून जा वाटते. कीर्तन होतं म्हणाला तुम्हाला काही धर्म नाही द्यायचा, तुम्हाला एकदा चहा पाहिजे तसं पाहिजे, सर्दी मल होईल बेजाऱ्या तुमच्या वाला. कीर्तन होस तर माणसाला असं वाटते की आता बायको बद्दल जायचंच नाही, इथून जायचंच नाही म्हणजे. आणि जे बांदर टोपी घालते त्या बांदराची वानेराची सदा महाराजांनी टोपी काढूनच ठेवली. आमच्या म्हाताऱ्यानं टोपी घरीच काढून ठेवली म्हणजे बांदराची. आणि मग कुडकुड साठी दुसरं आणलं ते काय ते सवळ्याची पट्टी काढून नवीन मग कल का काय म्हणतात ते. आणि मी खुशाल बांदर टोपी घालून येतो. बांदर टोपी घालायचं कारण म्हणजे या वेळ भट्यातून निघत नाही, फक्त कुठे राहायचे. रातच्या झोपल्यावर इमं फरकून इकडं जाते, काय मिळ नाही. झोप काय साधारण आहे का बाबा आपली झोप. या खोलीत झोपलात माणूस त्या खोलीत निघायला लागला. कीर्तनात काही जुमाने नाही. एक कीर्तनात फिरत फिरत पलीकडे तोंड करून बसला म्हणे कसा गेला महाराज, कसा गेला महाराज. महाराज गेला नाही, तूच फक्त पलीकडे गेला. महाराजाचं मागून चालू आहे म्हणून तुझी झोप चालू आहे. माणसं तसे बसवले 5 मिनिटं लाईन जाऊ द्या, माणसाचे झोपा उडतात. लाईन गेली फक्त हे महाराजाची झड चालू पाहिजे तो झोपी दिली.
पावसाळ्यात कशी अशी चढ घाल झड लागली ना तर मग असं भारावर भार येतात, भारावर भार येतात, भारावर जसं पुखातले ते पाणी पाण्यात भारावर भार येतात तशी झोपा कीर्तनात भारावर भार येतात, त्याच्या भारावर भार संघ येताना माणूस आनंदच नाही. दोघी जणीच्या गप्पा काढल्या म्हणे म्हणलं सखू म्हणे काय लावलं कुकू तू काही कथा जाऊ दे म्हणे, पण आज ये ना म्हणे कालच्या महाराजाच्या कीर्तनात आपण लय झोपलो हो, आज अजिबात झोपणार नाही. हा नाही एक काम कर, मी झोपले ना तर तू चिमटा घे, तू झोपले तर मी चिमटा घे. दोघींनी साईड केली आणि दोघी जणी तयारी करून पुढत बसल्या आणि योगायोगानं सखू झोपली आणि ठकू झोपली. चिमटा कोण घ्यायचा, चिमटा घ्यायचा कोण, दोघी घर झोपल्या. महाराज या कीर्तनामध्ये अशा नाना प्रकारचे व्यत्यय येत असतात, पण आपली साधना निश्चित भगवान परमात्म्याचे विषय असते. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. हे लोक काही वेळेत चोखोबऱ्यासारख्या साधू संतांनी भगवंताची भक्ती केली आणि म्हणूनच ते आज संत पदाला महाराज जात पात पाहल्या जात. अरे या महाराष्ट्रामध्ये स्पृश्य अस्पृश्य भाव फार मोठा होता. बौद्ध माणसं जर रस्त्यानं चालली तर त्यांच्या पाठीमाग पालव बांधत होती लोक. कशासाठी? त्यांचे पायाचे ठसे ठोमसे उमटले गेले नाहीत पाहिजे, पुसले गेले पाहिजेत. बुद्धांना विहिरीवर येऊ देत नव्हते, बुद्धाला पानवथ्यावर परमिशन नव्हतं. बुद्धाला त्या ठिकाणी जर भाकरीतली भाकरी आपली द्यायची, लांबून टाकायची कुत्र्याला टाकल्यासारखी, परंतु त्यांची भाकरी आपण कधीच घ्यायची नाही. भाकरीला जर पाण्याला जर बुद्धानं स्पर्श केला तर आपण ते पाणी सांडून द्यायचं, विहिरीहून दुसरं पाणी यायचं. एवढ्या स्पृश्य महाराष्ट्रामध्ये चोखोबऱ्यासारख्या साधूंना जातीची बंधनं सोडून आज प्रत्येक मनुष्य पंढरपूरला गेल्यावर चोखोबऱ्याच्या समाधीवर लीन होतो. दादा याला कारण भक्ती आहे, याला कारण पांडुरंगाची भक्ती. म्हणून हे संतत्व प्रदान करणारी एक भक्ती ती म्हणजे विठ्ठलाची. त्यांना आम्ही संत म्हणू, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. महाराज असे संत काही जीवनामध्ये काही चमत्कार वगैरे चमत्कृती वगैरे करताना दिसतात का? महाराज म्हणतात अजिबात नाही, ते फक्त नामस्मरण करतात दुसरं चरण.